1880 साली टाटांच्या कंपनीचा जो टर्नओव्हर होता त्यांच्यापेक्षा जास्त मोठा टर्नओव्हर महात्मा फुलेंच्या कंपनीचा होता. अच्छा. हां, म्हणजे 5-5 कंपन्यांचे मालक असलेले महात्मा फुले, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त असलेले महात्मा फुले, काय कमी होतं या माणसाला. आणि एवढं सगळं असताना हा माणूस सर्वसामान्य माणसांसाठी लढतोय, एक वेगळा विचार देऊ पाहतोय, एका परंपरेला छेद देऊ पाहतोय. आणि ह्याच्यामध्ये कुठलाही त्याचा स्वार्थ नाही, तर मानवता धर्म, समानता, की कुठेतरी असमानतेच्या तत्वावरती बीजं आपल्या धर्माची रुजली आहेत का, आणि ती आपण आता गाडली पाहिजे आणि समानता आणली पाहिजे. म्हणजे स्त्री पुरुष समानता मला म्हणायचं आहे की स्त्री पुरुष समानता म्हणजे इतका छान आहे आपला खरं धर्म, परंतु ह्याच्यामध्ये असमानतेची बीजं आहेत. ती जर आपण घालवली तर आपला धर्म शुद्ध होईल, स्त्री पुरुष समानता येईल, किंवा वर्ण जातीभेद आहेत त्याच्यामध्ये उच्च नीचता आहे, ते जर समाप्त झालं तर एकच मानवता आणि मानव धर्म आणि मानवजात, हे जे काही एक सुंदर असं चित्र त्यांच्या मला लेखनातून वाचायला मिळालं, त्याच्याने मी खरंच खूप प्रभावित झाले. आणि मग आपल्या धर्मामधल्या ह्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी लिखाण करायला सुरुवात केली.